नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत चातुर्मास म्हणजे काय, त्याची संपूर्ण माहिती व चातुर्मासाचे धार्मिक महत्त्व काय, चातुर्मासात काय करावे व काय करू नये. चला तर आज आपण जाणून घेऊ. चातुर्मास हा सनातन धर्मातील अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाचा आहे. 4 महिने कालखंड आहे. चातुर्मास म्हणजे 4 महिन्याच्या कालावधीत हा काल आषाढ शुक्ल एकादशी देवशैनी एकादशी पासून सुरू होऊन कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत राहतं. म्हणजे प्रबोधनी देव उठणी एकादशी पर्यंत असतो. या काळात भगवान विष्णूंची योग निद्रेत जातात अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसंच चातुर्मासाचे धार्मिक महत्व पण काय आहे आपण ते पण जाणून घेणार. हा काळ जप तप व्रत दान स्वाधीन आणि ईश्वरासाठी अत्यंत शुभ मानला जातो. म्हणून ह्या काळात तुम्हाला जितकं होईल तेवढं तुम्ही जप तप करा, विष्णू सहस्त्रनामाचा पठण करा. असं हे खूप महत्व मानले जाते. हे 4 महिने मन वाणी आणि इंद्रियावर संयम ठेवा. आध्यात्मिक शुद्धी करण्याचा हा काळ आहे. संत महात्मा आणि संन्यासी या काळात एका ठिकाणी राहून कीर्तन करतात. तसंच चातुर्मासात आपल्याला काय करावे काय करू नये ते सुद्धा जाणून घे. दररोज भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण भगवान आणि शिवा किंवा आपल्या आराध्य देवतांची पूजा करून घ्यावी व तसंच ओम नमो भगवते वासुदेवाय नमःचा जप करायचा. आपल्याला जितकं होईल तेवढं तुम्ही शक्यतो जप करू शकतात किंवा 108 असे वगैरे तुम्ही जप करू शकता. तसंच विष्णू सहस्त्रनाम किंवा भागवत गीताचे पठण सुद्धा करू शकतो. तसंच तुळशीची पूजा करावी व सात्विक आहार घ्यावा. दान धर्म अन्न गोसेवा आणि गरजूंना मदत करावी. तसेच एकादशी पौर्णिमा आणि इतर व्रताचे पालन सुद्धा करावे. चातुर्मासात काय टाळावे. विवाह बघा, चातुर्मासात आपल्याला काय करायचं, विवाह टाळायचं आहे. विवाह म्हणा, गृहप्रवेश म्हणा, मुंज यासारखे अनेक मांगलिक कार्यक्रम हे टाळले जातात. म्हणजे ह्या 4 महिन्यात हे असे मांगलिक कार्यक्रम हे टाळले जातात. तसंच तामसिक अन्न मद आहार आणि व्यवसायापासून दूर राहावे. आपल्याला दूर राहावे. तसं राग असत्य अपशब्द किंवा हिंसा सुद्धा टाळावी. हे 4 महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे श्रावण भगवान शिवाचा विशेष उपासना करतात. तसंच भाद्रपद महिन्यात गणेश उत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी सुद्धा येते. तसंच अश्विनी मध्ये नवरात्र दसरा व पितृपक्ष येतो व कार्तिक तुळशी विवाह देव उठणी एकादशी किंवा कार्तिक एकादशी सुद्धा असे म्हणतात. तसंच चातुर्मासाचे आध्यात्मिक लाभ काय आहेत. आपल्याला चातुर्मासाचे आध्यात्मिक लाभ जाणून घ्यायचा आहे. मन शांती आणि असंयमता वाढते. म्हणजे मन शांत आणि आत्मसंयम वाढतो. भक्तिभाव दृढ होते. सात्विक जीवनशैली सवय लागते. पुण्याची प्राप्ती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी हा काळ खूप विशेष मानला जातो. तसंच चातुर्मासात हा केवळ कायम नियम पाळण्याचा काळ नसून आत्मपरीक्षा संयम भक्ती आणि सादरचार याचा उत्सव आहे. या 4 महिन्यातील केलेली साधना आणि विशेष फलदायी मानली जाते. तसेच चातुर्मासामध्ये विवाह का करत नाहीत आपण ते सुद्धा जाणून घेऊ. चातुर्मास हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि धार्मिक दृष्टीने महत्वाचा या 4 महिने कालावधी ही मानली जाते. आषाढ शुक्ल एकादशी देवशनी एकादशी पासून कार्तिक शुक्ल एकादशी देवउठणी एकादशी पर्यंतचा हा काळ असतो. या कालावधीत भगवान विष्णू योग निद्रात जातात अशी धार्मिक सुद्धा मान्यता आहे. तुम्हाला म्हणल्यासारखं लोक जप तप दान धर्म हे सगळं ह्या 4 महिन्यात केली जाते. मोठे उत्साह भजन कीर्तन धार्मिक कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणात होतात व शरीर आणि आत्मेचे शुद्धीकरण सुद्धा आध्यात्मिक प्रगती होते. त्यासाठी चातुर्मासात हा उत्तम काळ मानला जातो चातुर्मासाचा. तसंच 2026 मध्ये चातुर्मास हा 2026 मध्ये चातुर्मासाची सुरुवात 25 जुलै 2026 वार शनिवार देवशनी आषाढी एकादशी पासून सुरू होते. ते 20 नोव्हेंबर 2026 वार शुक्रवार
देव उठणी एकादशी म्हणजे कार्तिक एकादशी काही पंचांगानुसार तिथी गणतेनुसार 21 नोव्हेंबर 2026 ही समाप्ती तारीख दिली आहे, म्हणजे चातुर्मासाची. त्यामुळे आपल्या घराची किंवा स्थानिक पंचांगानुसार आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे. चातुर्मासात शुभ कार्य का वर्ज करतात? धार्मिक मान्यतानुसार या 4 महिन्यात भगवान विष्णू योग निद्रात असतात. त्यामुळे विवाह, गृहप्रवेश, मुंज, वास्तुशांती यासारखे शुभ आणि मांगलिक कार्यक्रम या काळात केली जात नाही. या कालावधीत भक्तीने आध्यात्मिक साधना, दान, धर्म, नामस्मरण, वाचन किंवा असे आचरण यावर भाव आणि परंपरा आहे, म्हणजे करण्याची परंपरा आहे. चातुर्मास संपल्यानंतर देवउठणी एकादशी पासून पुन्हा शुभ कार्याला प्रारंभ केली जाते. तसंच चातुर्मास हा जप, तप, उपास आणि ईश्वर भक्ताची विशेष काळ मानला जातो. या काळात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण भगवान किंवा शिव भगवान देवांची व मंत्रांची पूजा व जप करण्यास विशेष महत्त्व दिले जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो नारायणा. ओम नमो विष्णुवाय नमः. ओम नमो विष्णू मंत्राचा जप हे अत्यंत शुभ मानला जातो. बघा, ह्या 4 महिन्यात तुम्ही विष्णू भगवानाची जितकी सेवा होऊ शकेल तेवढी तुम्ही सेवा करून घ्या, म्हणजे जितक्या तुमच्या हाताला होईल करून घ्या. तुम्ही नाम जप करा, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा व ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप केलं तरी चालतंय. तसंच अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्ही असं म्हणलं तर. विष्णू सहस्त्रनाम, राम रक्षा स्तोत्र, श्रीराम जय राम जय राम असा सुद्धा तुम्ही हा सुद्धा मंत्राचा जप केला तरी खूप महत्व आहे. तसंच तारक मंत्र, हरे राम हरे कृष्णा हा सुद्धा मंत्राचे नामस्मरण मोठ्या श्रद्धेने केले जाते. व धार्मिक मान्यतानुसार चातुर्मासात श्रद्धेने मंत्र जप, दान आणि स्वास्तिक आचरण केल्याने मनाला ही शांती लाभते व पापाचा क्षय होतो आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते आपल्याला. अशा प्रकारे चातुर्मासात काय करावे व काय करू नये आज आपण जाणून घेतलेलं आहे. म्हणजे चातुर्मासात शुभ काम करणे हे वर्ज्य असते. मग तुम्ही जितकं देवाचं नामस्मरण करा, मंत्र करा, रामरक्षा स्तोत्र, परत विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला जितकं होईल तितकं तुम्ही पठण करा, किंवा तुम्ही जितकं देवाचं नामस्मरण कराल तेवढं आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी येते. व हे 4 महिने आपल्याला म्हणजे खूप प्रभावी असतात. वर्षातून हे 4 महिने, म्हणून आपल्याला जितकं होईल तितकं तुम्ही काय करायचं, आपल्याला ही विष्णू भगवानांची सेवा करून घ्यायची आहे चातुर्मासात. चला, नमस्कार. श्री स्वामी समर्थ.